लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, कारण राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून जवळपास 26 लाखांहून जास्त पात्र महिलांना अपात्र करण्यात आलेलं होतं। या संदर्भातील संपूर्ण माहितीचा व्हिडिओ जो आहे तो आपल्या चॅनलवरती आहे, चॅनलला भेट देऊन तो व्हिडिओ नक्की पाहून घ्या। तर आता महिलांसाठी कोणती बातमी आनंदाची आहे ते आपण पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील माहिती जी आहे ती इथे दिलेली आहे। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, असे नवनवीन व माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असतात। चला तर मग व्हिडिओला आपण सुरू करूयात। आपल्या महिला व बाल विकास मंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे 26 लाख असे अकाउंट सापडलेले आहेत की जे लाडक्या बहिणीच्या निकषात बसत नाहीत, ज्याच्यामध्ये पुरुष देखील आहेत, ज्याच्यामध्ये अन्य योजनांचा लाभ घेणारे देखील आहेत, वेगवेगळ्या निकषांमध्ये न बसणारे, मग कोणी इन्कम टॅक्स पेई असेल किंवा जी काही आपण निकष तयार केले होते त्यात न बसणारे अकाउंट्स आहेत। आता हे सगळे अकाउंट रद्द केलेले नाहीत, हे सस्पेंड केलेले आहेत। त्याची सगळ्यांची पुन्हा एकदा शहानिशा केली जाईल। जे आम्हाला रेकॉर्डवर आढळत आहे तेच जर सत्य असेल तर मात्र हे अकाउंट बंद केले जातील। अशा प्रकारे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे ज्या महिलांना अपात्र करण्यात आलेला आहे त्यांची पुन्हा तपासणी करून ज्या महिला योग्यरित्या या योजनेसाठी पात्र असणार आहेत त्यांचे हप्ते जे आहेत ते परत सुरू केले जाणार आहेत आणि ज्या महिला या तपासणीमध्ये अपात्र होणार आहेत त्यांचं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचं खातं जे आहे ते बंद केलं जाणार आहे। अतिशय महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता। लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।